हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आपण नेहमीच काहीतरी छान चमचमीत चटपटीत त्याचबरोबर अगदी ते पौष्टिक असेल अशा रेसिपीच्या शोधात असतो, जेणेकरून ते आपण आपल्या मुलांना डब्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सला छोट्या छोट्या भुगेसाठी आपण ते खाऊ शकतो। तर आज मी अशीच एक छोटीशी आणि छान अशी मजेदार रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर इथे सर्वप्रथम मी चण्याची डाळ जी असते ती आपली प्रोटीनचा उत्तम सोर्स मानला गेलेला आहे। अशी चण्याची डाळ मी छान 7 ते 8 तास भिजवून घेतलेली आहे। भिजवून झाल्यानंतर त्या डाळीला मी अगदी मिक्सरमध्ये थोडंसं रवाळ असं वाटून घेतलेलं आहे। वाटताना त्याच्यामध्येच मी कोथिंबीर, जिरं, लसूण आणि थोडेसे मिरच्या टाकलेल्या आहेत आणि नंतर चवीनुसार थोडंसं तिखट, मीठ आणि हळद टाकून मिक्स केलेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे पॅनकेक्स म्हणू शकतो किंवा धिरडी म्हणू शकतो आपण, असं तव्यावरती मी फ्राय करून घेत आहे, जेणेकरून इथे थोडं कमी तेलात आणि खूप पौष्टिक आणि चटपटीत असं आपलं स्नॅक्स तयार होईल। पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याची भजी आपण तेलामध्ये तळतो तशा प्रकारे ही बॅटर तेलामध्ये टाकून छान तळून घेऊ शकता। तर इथे बघू शकता अगदी कमी तेलामध्ये अगदी दोन्ही साईडून उलटून पालटून आपले हे वडे किंवा भजे खूप छान पद्धतीने तयार होतात। हे चटणी सॉससोबत अगदी खायला उत्तम लागतात। लहानच काय पण मोठे पण खूप आवडीने ह्या गोष्टी खातात। तर असे आपले वडे तयार आहेत। तर अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।